सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर मी हर्षदा भालेराव आणि मी गीता उलालकर. तर आज 26 जानेवारी आहे गाइस. तर आपण आज काळा घोडा आर्ट फेस्टिवलला जाणार आहे आणि आफ्टर लॉंग टाइम आम्ही व्हिडिओ शूट करतोय कारण आम्ही थोडी बिझी होतो. तर आता आपण जाऊया आणि सगळ्यात पहिले तुम्हाला हॅपी रिपब्लिक डे. ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आम्ही इतक्यात अर्लियर आहे ना, आम्ही लवकर की ट्रेनमध्ये इतकी ऑलमोस्ट इतकी गर्दी नाही. ॲक्च्युअली खरं खूप गर्दी नाही आहे. तर आता किती वाजले? 7 वाजायला आल्या. इतका लवकर आम्ही आज चाललेलो आहे. फर्स्ट टाइम असं होतं की आम्ही लवकर एवढ्या लवकर चालले. तर फक्त रिपब्लिक डेसाठी, बाकी काहीसाठी नाही. तर चलो आपण जाऊ. लवकर पोचायचं आपल्याला. 7चा टायमिंग होता पण जाऊ दे. थोडंसं होतो लेट. हर टाईम आहे. आम्ही लेट करणार. आमचं एक PhD निघणार आहे. PhD आम्ही त्याच्यावर PhD करू गाईस. चलो परत पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. तर चलो गाईस, इथे पुढल्या ट्रेन थांबली होती. 15 मिनटं झाले नाही, आम्ही इथंच थांबलोय. तर आता काय माहिती कधी पोचू. म्हणजे ट्रेनला पण आजच बंद पडायचं होतं. म्हणजे काय विषय, म्हणजे आम्ही कुठे पण बाहेर जाऊ, प्रॉब्लेम्स काय येतात आमच्यासोबत. आणि कितीही लवकर आम्ही पोचणार आमच्याच टाईमवर. म्हणजे त्यांचं पण असं म्हणणं असतं की तुम्ही लवकर नका जाऊ, लेट जावा. तुमच्यासाठी लेटच आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे असं कधी कधी असं वाटतं ना मला का आमच्यासोबत, म्हणजे आम्हीच का. हां, इतरांच्या बाबतीत असं नेहमी ते लवकर पोचतात, ते व्हिडिओ शूट वगैरे करतात. आम्ही सगळं गेल्यानंतर पूर्ण सुरलेलं द्या थोडंसं बस. तर जाऊन द्या. आता ट्रेन सुरू झालेली. आय विश की आम्ही लवकर पोहोचू गाईज. आम्हाला झेंडावंदन तर नाही भेटणार मला असं वाटतं. नाही भेटणार आता. झालं, परेड वाजून गेले, 7:30 झाले. आता काय भेटणार? आता परेड पण जाईल वाटतं. नाही परेड नाही जाणार. ते थोडं लेट करते, 8 नंतर करतील. पण आपल्याला हे नाही भेटणार. फिंगर क्रॉसनं सगळं भेटू द्या आम्हाला. प्लीज 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 प्लीज. मोदी काका, मोदी आजोबा भेटू द्या आम्हाला. दादा मी दे ना, दादा मोदी आजोबा द्या लवकर आम्हाला. ट्रेन फास्ट बिस्ट करा. आमची पंखा फुल पास झाला पाहिजे. भाई परत ट्रेन थांबली. अरे यार काय फालतूगिरी चालू आहे. तुम्हाला खरं सांगू बघा किती वाजलं पाहिजे आता. फोन उघडणार यार. 7:26 झालेत गाईज. तुम्हाला दिसणार नाही इथून, जाऊ दे. आता 7:26 झाले. हे बघा 7:26 झालेत गाईज. काय बोलणार, जाऊ दे. होतं आमच्यासोबत असं, आता सहन करायचं. गाडी का थांबली आहे? गाडीवाला गाडी चालवता येत म्हणजे आता पेशन्स पूर्ण डाऊन झाले. अर्धा तासाच्या वर झाला काय. आम्ही पुण्यालाच अडकलेलो. म्हणजे बघू शकतात सगळे टीचर लोक आहे आजूबाजूला. त्यांचे पण वांदे झेंडावंदनचे. म्हणजे जर गाडीवाला जर येत नसेल तर आम्हाला आधी सांगायचं. ट्रॅकवर गाडी नेली ना, त्याच्यामुळे ते असं. म्हणजे सिरियसली अर्धा घंट्यापासून काय जोक आहे का, मजाक आहे का? झेंडावंदन असतं काहीतरी. फ्रेशर्स लोकांनी येणार, आधी शिकावं चांगलं, नंतर करावं गाडी चालवायला. आम्ही बघा, आम्ही लगेच चालवून गाड्या. असं वाटतं की ना ह्या ज्या गाड्या चालल्यात ना त्याच्यात बसून जावं. गावच्या ट्रेननी बसून गेलो असं ना आम्ही, तर एका मिनिटात आमच्या इथं थांबत आहे ना. हा इश्यू काय करणार आहे. आमच्यासोबत असं का होतं. उद्यापासून मी ट्रेन 7 वेळेस शिकते गीता. बस झालं. म्हणजे आम्ही काय विचार करतो, आपण आपली पर्सनल ट्रेन घेऊन फिरावं. आम्ही काय विचार करतो, रिक्षा बसने जात नाही कारण की त्या एवढ्या कॉस्टली नसतात. हे करोडोची गाडी आहे. जायचं तिथे आपल्याला रिक्षा बस एवढं लाभ नाही भेटणार. म्हणजे मला इथं झेंडावर चालू होता. इथे सामान उभं राहू नॅशनल चला. आणि मेन गोष्ट म्हणजे काही आमचे जे फ्रेंड्स आहे, काही 2 फ्रेंड्स आमचे पाठवून येणार आहे ना, त्यांचे तर माहिती बोललं. ते एकाला फोन करते की बाई या लवकर, तो फोन पण नाही उचलत आहे. आणि दुसरा बोलते की मी ट्रेनमध्ये. कोणत्या ट्रेनमध्ये? ह्याच्या पुढच्या ट्रेनमध्ये आम्ही आमच्या इथे बांधलं लागलं. तर बोलतो आमची ट्रेन चालू आहे. कोणती ट्रेन चालू आहे काय माहिती त्याची. तर अशी जो माझ्यासोबत देवी होत असतात. सो गाईज आम्ही बायकाला अडकलो. आता त्याच्यामुळे ट्रेन आहे ना. आता इथून पुढे कसं जायचं, काय प्रॉब्लेम आहे. आता एक फ्रेंड आहे, त्याला माहिती आहे, तो बिचारा माटून गेला अडकलेला आहे. म्हणजे आता काय करायचं, आम्ही जायचं की नाही काय बोलणार आता. हे बघा हे ट्रेन मगाशी ना हे काका ट्रेन चालवत होते ब्ल्यूवाले.
तर ते पण त्यांना पण CST ट्रेन नाही भेटली वाटतं म्हणून ते लोक रिटर्न चालले. ते पण बसते जाणार आता. अरे काय दिवस आलेत आमच्यावर. ट्रेन चालवणारे मग बसते जाणार आणि या ट्रेनवर बसणारे मग बसते जाणार. फायदा कुठं बसवायला फायदा फक्त बस की पब्लिक, बाकी कोणी नाही. चला आता बघू आता पुढे कसं ते. आमच्या फ्रेंडची आम्ही वाट बघतोय आता. तो आला की लगेच चलो. सो हे काय तुम्ही बघू शकता ट्रेन चालवायला कोण नाही आहे बघा. इकडे कोण नाही आहे. आम्हाला असं वाटतं की आता आम्ही ट्रेन चालवावी आणि CST पर्यंत द्यावी. एवढं आता बोटीवर राहिले आमच्या. बघू आता मोटरमॅन काय माहिती कुठे गेला. आले बघा. काका CST सोडता का. सो हे काय आता आम्ही व्हायला उतरलेलं आहे. मागं बघितलं असेल तुम्ही मागाशी. आणि आता आपण CST स्टेशनला चाललेलं आहे. तर ट्रेनला जाऊ शकत नव्हते. ट्रेन बंद आहे बघा ना. काय बोलणार आता. त्या काकाला बोलायचं होतं की सोडा आम्हाला बस जाऊ दे. ते ऐकत नाही आमचं. पटरीतनं जाय अजून ते पण केलं असतं. पहिलेच आपला तेजस भेटलेला आहे. तर तेजसशी आपण बोलू नंतर बाहेर स्टेशनला डायरेक्ट स्टेशनला. तोपर्यंत असं वाटतं कसं राहायला चाललं आहे आम्ही. तिथे कसं अनकन्व्हिन्स्ड लोक बसतात तसं आम्ही इथे बसलेलं आहे. तसंच चालले वाटतं आमचं आता. बापरे काय बोलणार आता. काही जाताच आम्ही स्टेशनला आलेलो आहे. कसं तरी आला पिटा करून आम्ही फायनली स्टेशनला आलोय. आणि आम्ही खूप भारी डे विचार करून आलोय की आम्ही आता पोचणार. आणि सगळं आमची परेड गेली. सगळं गेलं आमचं. जाऊ दे आता काय बोलणार. नसतं की काय नशीब चांगलं. आमचं तर नशीबच खराब आहे. जन्मच चुकीच्या टायमावरती आलंय. मला असं वाटतं हा आमचा प्रॉब्लेम नाही. जे लोक ऑक्टोबर महिन्यामध्ये पैदा होतात त्यांचा प्रॉब्लेम आहे. आम्ही दोघी ऑक्टोबरचे आहोत मधून. तर बघू आता. हे झेंडावंदन पण झालं इकडे. आम्हाला हेच बघायचं होतं. सोडा जाऊ दे होता. सांगू दे. चला आपण आता कालाघोडा जाऊया. तर चलो. तू आलाय. काला घोडा चाललाय. चालत चाललंय. रस्ता पण माहिती नाही. आम्ही चालत चाललोय. काय रे ह्याच्या जीवात चाललंय आम्ही. मेन गोष्ट कुछ जानता नहीं है मेरे को. ऐसे उठा के बैठा है और चल बोला कुछ भी. काला घोडाला आम्ही पोहोचलो पण नाही अजून. तर लगेच व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काय. तुला काय करायचंय काय रे. हो गीता असते फोटो काढणार आणि कुठे अपलोड स्नॅपला टाकणार. आणि स्नॅप कोणा सेंड करणार. मला सेंड करणार. आमचे फक्त स्ट्रिक मारतात. बाकी काय होत नाही आयुष्यात. म्हणजे एक्झाम गेली ते लावत स्नॅप महत्वाचे. ह्याला स्नॅपवरती ID नाही. हाय पण हा सांगत नाही. काय रेट का घाल. तू बाबाला विचारलेलं आहे. 4 मिनिटं दाखवते आता. कसं चाललंय बघा. तिकडे दाखवतोय. चल मग तिकडे जाऊ. कसं जायचं ते पण माहिती नाही. ते कसं झालं माहितीये. येडं गेलं भैऱ्याकडे आणि आंधळा गेलं भैऱ्याकडे. सगळे भैऱ्याकडेच जाते आपण. ह्याला विचारूया उभा जरा साल्याला. काला घोडा कुठे. बापरे. काळा घोडाचं काही माहिती नाही. पहिला वडापाव भेटलेला तो खातो आता आम्ही. एनर्जी तर काही करू. ऑलवेज वडापाव. आता वडापाव खाऊ. वडापाव लवर ॲक्च्युअलमध्ये. आता खाऊ आणि मग बघू आता काला घोडाचा काय सीन आहे. सकाळपासून निघाले घरातून पण काहीच होतं नाही आहे. धड एक प्लॅन धड आहे आमचा. मॅनेजमेंट टीमच बेकार आहे आमची. कळलं का. तर आता वडापाव खाऊया गाईस आणि पुढे जाऊ. तर चलो. हे गाईस फायनली आम्ही काला घोड्याला पोहोचलेलो आहे. एवढ्या प्रॉब्लेम्स नंतर आणि एवढ्या परिश्रमानंतर आम्ही इथं आलो आहोत. आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनीकडे पोहोचलो आहोत. तर आता बघू आतमध्ये जाऊ. आणि ह्या काय करतोय काय माहिती. काय रे हे तेजस. काय म्हणजे किती चुकीचं रस्त्याने आम्हाला ह्याने आणलं असेल ना. आम्ही CST फिरून आलोय. फक्त कालाघोड्याला. फक्त कालाघोडासाठी.
बॉटल चोर झाले, बॉटल चोरतात ते. नाही जानता दाखव रे कसं बनवलंय. काय करताय. घे घे घे. चोर चोर चोर. हळूच आहे कुचल, हळूच आहे कुचल. गाईस हा केक आहे पाठीमागे. आता खायचा आहे का तुला. मेन गाईस तो खायला आलेला केक पण त्याला फुसफुस झाला फुसफुस. अरे पण त्याची अशी इच्छा आहे, त्याचं असं म्हणणं आहे की इथून एंट्री नंतर तो एक्झिटला तो बघायचा आहे. बिचारा आधी माझ्याकडून बाटली मागत होता. आता केक मागतोय, केक मागतोय तर काही देणार नाही. तर जरा आता आपण एंट्री करूया. तर बघू आता पुढे कसे. आणि काय आम्ही ट्रायपॉडने शूट करतोय म्हणजे मेहनत वाया जाते आमची. पहिल्यांदा म्हणजे असं ट्रायपॉडने शूट कर. आणि पहिली गोष्ट म्हणजे हा ट्रायपॉड पण नवीन आणि हा फोन पण नवीन आहे. काय आपण फोन पण नवीन घेतलेला आहे. तर बघू आता काय. स्टॉल पण बघा. स्टॉल आहे बघा, माझा स्टॉल आहे. तर आता घेणार तर काय नाही आपण, ते आपण नंतर तुम्हाला दाखवू स्टॉल वगैरे काय आहे. आता आपण आतमध्ये जाऊ, बघू मस्त मस्त आर्ट बघू आणि तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. तर चलो. तर बघू आता पुढे काय विषय काय नाही ते. अरे एक बाई भेटली मला, आता त्या बाईला हाय करून जाऊया आपण. हे त्या बाईला हाय करायचा का. ती कैचीवाली बाई. बीच का हिस्सा किधर है. हा मला पाठचा हिस्सा हरवला तो. त्याचं म्हटलं काय झालं. बघू शकतात हा जो गरुड आहे ना तो तिकडे आला. तोच हॅरी पॉटरचाच गरुड आहे. तो चुकून इथं आलाय. त्याला कामावरून काढला. मी कामावतोय ना तो. आता हे चोर मेणबत्ती मग अशी त्याला मिल्टनची बॉटल नाही भेटली म्हणून आता ती चोरदार का अगरबत्ती आहे. चोर 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 चोर. कुठे फिरतोय रे चोर. हे चोरा. काय काय विषय काय गावची गोधडी चोरलेली कोणीतरी आता आठवलं. अरे ते माणूस ना गोधडी घालून आला. गोधडी म्हणजे गोधडी नाही आहे ती स्टाईल आहे. हा बोलतो गोधडी घालून आला, ती बोलते माझ्या घरची गोधडी आहे. गोधीच आहे गोधी. ती आपण ताणायची. संपले काय भेटायची आता भेटत नाही. आता प्लास्टिक आलाय. प्लॅस्टिक आलं. प्लॅस्टिकच्या काय बोलायचं नाही यावरती काय. हे लवकर मिरर सेल्फी काढूया. काय ते मिरर सेल्फी आहे ती काढू आपण. बघा बाजू. अरे बाबा त्याच्या. यू वॉन्ट गोधडी यू कम हियर. बाय द क्या है. बाय द गोधडी. आता फोटो काढूया. काय गाडीच्या पाठी मिरर आहे. हा मिरर आहे तो काढू आपण. हा तर फोटोग्राफरच झालाय बाबा. ऐकत नाही नुसता फोटो. कोणाला पाठवायचे रे फोटो काढू एवढे. गोडीला गोडीला. काय विषय रे. गरम होते ऊन लागते म्हणून काय. अरे उन्हाने माझी स्किन काळी पडेल ना. ओ माय गॉड. माझ्याकडे सनस्क्रीन आहे, देऊ का तुला. स्किन सो टॅन ना. तुझी बहीण तिथे बघा. गीताची बहीण बघा. अच्छा गावात. ओ मला अशीच पाहिजे होती जी बोलत नाही.
ह्या घोड्याचा काय त्रास आहे मला एक कळत नाही. ह्या घोड्याला अर्धा का ठेवलंय? जेवायला गेले खरं जेव पोट जरा ते वेगळं ठेवलं का त्यांनी? ऍसिडिटी झाली म्हणून काढून घेऊन गेले. तो 103 आलेले वेगळ्या वेगळ्या त्यातलं ते मधला बागेत आता कुठेतरी रस्त्यात पडला. अरे ऍसिडिटी झाली ना म्हणून घेऊन गेले. अरे काय तर्क वितर्क लावता ते काय माहिती हे दोघांच्या दोघं. घाल नाही बोलायचं होतं. आज मला खायला गेला. हाच बोला हा. अरे बापरे. किंग ऑफ द घोडा तिकडे आहे. हे जी ड्रिंक आहे ना ते 20 रुपयाला आहे. तर ह्याच्यावर काय MRP काय दिली आहे की 10 रुपये. तर हा म्हणतो ह्याच्यावर 10 रुपये दिले त्याने 20 कशी घेतले. तर आणायचे चार्जेस असतात ना बाई ट्रॅव्हलिंगचे. कधी सांगितलं घेऊन आला इथे हे गम रे. तुला जबरदस्ती नाही केली. आम्ही स्वतःहून ती गोष्ट घेतलेली आहे. चालू आहे. हा गरीब आहे गाईस. हा गरीब आहे. दिखावीस. अरे दाखव तुझा चेहरा. तू किती गरीब आहे दाखव जरा. दाखव एवढा गरीब आहे. 20 रुपये खर्च केलेत. 20 रुपये. कशी टेस्ट आहे 20 रुपयाची? ऐकत नाही. तिकडचे बटणं काढले आहे ते इथे लावले बघा. ते बटणं इथे लावले काय मागच्या पाला काय पोले मागचे ट्राय. अरे काय विषय बाबा. म्हणजे इथे लोकांची आर्टची आम्ही तारीफ करायला आलेलो आहे. वाट लावायला आलोय. इसको इधर तो छोड के आम्ही इधर. 5 पायाचा घोडा आहे. 5 पायाचा घोडा बोलतोय. अरे शेपूटला तो पाय बोलतोय. अरे लाज आहे का तुला? काही शेपूट आहे. काही शेपूट आहे. शेपूट वैसा होता है. अरे हा रिअल काला घोडा आहे. काय आम्ही पण पुढच्या वर्षी प्लॅन करतो इथे वडापावचा स्टॉल टाकायचा. आणि आम्ही एक वडापाव 1000 रुपयाचा देणार. कारण त्या वडापावमध्ये आम्ही चीज फक्त चीजचा वडापाव. चीज वडापाव. बटाटा काय वॉन्टेड बटाटा. हा परत गेला. काय घ्यायचंय रे ह्याला आता? काय घेतो तेजस? सुटत चाललंय. काय रे? कोकण में आहे काय? कोकण में आहे का? यार द्या यार पापड बिपड द्या. काहीतरी भूक लागली आता. तर आता काय आपण आतमध्ये जाऊया. चलो गीता. सो हे गाईज आत्ताच आमचं काळा घोडा आर्ट फेस्टिवल बघून झालेलं आहे. आणि आम्ही जरा रिलॅक्स करण्यासाठी कुठे जागा भेटली तर बसून घेतलं. झाडाखाली बसलेलं आहे. तर बघू आता पुढे काय होतंय कसं होतंय. आजचा दिवसच खूप चांगला गेला आहे आमचा. बस बाकी काही बोलायचं नाही. आम्ही जिथे तिथे पहिले बसायला शोधतो की कुठे बसायला जागा आहे की नाही. तर बघू आता किती वाजल्यात. 12 झाले. सकाळी लवकर निघालेलं आहे. तर जाऊ द्या आता. कधी जातोय घरी जेवतो. हा लवकर घरी जाऊ झोपू बसतेपैकी. एक तर ताणून द्यायचे फुल रावडी. सो हे गाईज कसं तरी करून जीवाचा आटापिटा करून आम्ही CST स्टेशनला आलेलो आहे. कसं आलो आमचं आम्हाला माहिती. म्हणजे आजचा दिवसच खराब आहे मला असं वाटतं. मी काय बोलणार आता. आम्ही जाऊ दे आता. होतं आमच्यासोबत असं कधी कधी नेहमीच होतं. पण ह्यावेळी खूप जरा जास्तच झालेलं आहे. म्हणजे एक बस नाही काय नाही काय. घरी कधी जातो काय म्हणजे खरंच टायर्ड फील होत आहे. इतकं नाही होत. 5 जास्त होतं. काय सकाळी उठलोय ना लवकर. सकाळी लवकर उठलंय. जे बघायचं ते पण बघायला नाही भेटलं. जाऊ दे आता. आता ट्रेनने सगळा गोंधळ केला. ट्रेनमुळे आमचा मूड ऑफ झाला बेसिकली. पण जाऊ द्या. ए तेजस ते खेळणी घेऊन दे ना. मलाच घेऊन दे. मी विकायला लागली इकडे. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आम्ही लागली घरी. आमचं झाले आता घरी फोन आले की त्याला या घरी घरी जा. ट्रेन गेला फास्ट ट्रेनने. आणि आता आमच्या या साईडला थांबत नाही. आता आपण घरी जाऊ. तर आता डायरेक्ट आपण विको स्टेशनला भेटू गाईज. तर चलो. हे गाईज आताच आम्ही विको स्टेशनला आलेलो आहेत. आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते. आणि आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे गीतू अँड हर्षू ब्लॉग. चलो बाय.